नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही बॉम्बे हायकोर्ट असू द्या, महाराष्ट्र पोलीसमधील ड्रायव्हर भरती असू द्या किंवा अन्य कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गाड्यांबद्दल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक यामधील बरेच सगळे प्रश्न विचारले जातात। तर आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण मॅन्युअल गाडी आणि ऑटोमॅटिक गाडी जी आहे याच्यामध्ये एक्झॅक्ट काय फरक असतो हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न जे आहेत ते तांत्रिक प्रश्न विचारले जातात। त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक PDF दिलेली आहे, त्यासाठीची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ती PDF घेऊ शकता मित्रांनो। तर बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ती लिंक दिलेली आहे। तर आजचा जो आपला मेन महत्त्वाचा विषय आहे की मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक वाहनांमध्ये काय फरक असतो ते पाहूया। तर बघा इथं तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये मी मुद्दा नमूद केलेला आहे आणि इथं तुम्हाला मॅन्युअल वाहन आणि इथं ऑटोमॅटिक वाहन या दोघांमधील फरक समजून सांगितलेला आहे। मित्रांनो पहिला फरक बघा काय आहे, गिअर बदल। आता जो काही गाडी आहे त्या गाडीचा मॅन्युअलचा गिअर बदल कसा असतो तर चालकाला क्लच वापरून स्वतः गिअर बदलावा लागतो। मॅन्युअल वाहनांमध्ये चालकाला स्वतः गिअर बदलावा लागतो, तर ऑटोमॅटिक मध्ये काय आहे, गिअर आपोआप बदलले जातात। चला पुढचा प्रश्न बघा किंवा पुढचा मुद्दा बघा काय आहे, तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लच बाबत। तर क्लच बाबत काय आहे मॅन्युअल मध्ये, तर मॅन्युअल मध्ये क्लच पॅन्डल असते आणि ऑटोमॅटिक मध्ये क्लच पॅन्डल नसते। हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। ड्रायव्हिंग सोपेपणा कसा आहे दोन्ही मधला, तर शिकायला व चालवायला हे वाहन थोडं कठीण आहे, परंतु ऑटोमॅटिक मध्ये चालवायला सोपं असून नवशिक्यांसाठी ते योग्य असतं। त्याच्यानंतर बघा इंधनाची कार्यक्षमता किंवा मायलेज बद्दल काय इथं म्हटलेलं आहे, साधारणपणे जास्त मायलेज मिळतं ऑटोमॅटिक वाहनांपेक्षा। आणि इथं दुसरा डिफरन्स काय आहे की तुलनेत थोडं कमी मिळतं, नवे मॉडेल्स जे आहेत त्याच्यामध्ये फरक कमी आहे थोडासा, पण जे काय मॅन्युअल गिअर शिफ्टिंग आहे त्याच्यापेक्षा ऑटोमॅटिक मध्ये जे मायलेज आहे ते थोडंसं कमी मिळतं। आता दोन्हींच्या किंमत कशा असतात, खरेदीची किंमत कमी असते। मॅन्युअल वाहन आहे त्यांच्या खरेदीची किंमत कमी असते, तर ऑटोमॅटिक जे वाहन आहेत त्यांच्या खरेदीची किंमत तुलनेत जास्त असते। मेंटेनन्स खर्च कमी असतो मॅन्युअल मध्ये, तर ऑटोमॅटिक मध्ये मेंटेनन्स खर्च देखील जास्त असतो। ट्रॅफिक मध्ये चालवणे कशा पद्धतीने असते, तर हे जे काय मॅन्युअल वाहन असतात ते थकवणारे, वारंवार आपल्याला क्लच आणि गिअर बदलावा लागतो, त्यामुळे ते वाहन मॅन्युअल चालवणं थकवणारं असतं। तर ऑटोमॅटिक वाहन हे सोपे आणि आरामदायी आहे चालवण्यासाठी। नियंत्रणाच्या बाबतीत बघा काय आहे महत्त्वाचा फरक, चालकाला पूर्ण नियंत्रण असते मॅन्युअल वाहनामध्ये, तर ऑटोमॅटिक वाहनांमध्ये नियंत्रण कमी असतं, परंतु इथं तुम्हाला आराम जो आहे तो आराम जास्त मिळतो। ड्रायव्हिंग लायसन्स बघा, ड्रायव्हिंग लायसन्स मॅन्युअल असल्यास बघा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स मॅन्युअल असल्यास तुम्ही दोन्ही वाहनं चालवू शकता, परंतु तुमचं लायसन्स जर ऑटोमॅटिक असेल तर तुम्हाला फक्त ऑटोमॅटिकच ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्या इथं चालवायला लागतात किंवा चालवू शकतात। तर मित्रांनो बघा असे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मधील साधे सोपे फरक आहे, याच्यावरती तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर ह्याचा जो काही टॉपिक आहे या टॉपिक बाबतचे जे काही प्रश्न आहेत कमीत कमी 10 ते 15 प्रश्न मी तयार केलेले आहे आणि ते प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की ह्या मुद्द्यांवरती कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यासाठी मित्रांनो बघा काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।